महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून सुमारे 92 लाख एवढ्या नोंदी ह्या अपात्र करण्यात आलेल्या आहेत. म्हणजेच महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना अपात्र ठरवण्यात आलेलं आहे. यामुळे सरकारच्या तिजोरीवरती जो ताण आहे तो ताण कमी होणार आहे. मात्र निवडणुकीच्या तोंडावरती सुरू करण्यात आलेल्या या महत्त्वाकांक्षी योजनेतून अपात्र ठरलेल्या आणि ऑनलाईन फॉर्म भरलेला नाही किंवा काही अडचणींमुळे राहिलेल्या बहिणींचा काय असाही प्रश्न आता उभा राहतोच की काय. एका RTI कार्यकर्त्यांनी किंवा त्या माहितीतून एक माहिती समोर आली आहे. यामध्ये सर्वाधिक सरकारी कर्मचाऱ्यांच्या घरातील व्यक्तींनी या योजनेचा गैरफायदा घेतल्याचं उघड झालं आहे आणि आता वसुली होते की काय असा प्रश्न देखील आणि भीती देखील उपस्थित लाडक्या बहिणींमधून होत आहे. मुंबईतील RTI कार्यकर्ते जितेंद्र घाडगे यांनी दाखल केलेल्या माहिती अधिकार अर्जातून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील मोठ्या प्रमाणात अपात्र लाभार्थी काढण्याबाबतची आकडेवारी आता समोर आली आहे. त्यांच्या माहितीनुसार या योजनेत eKYC आणि पडताळणी मोहिमेनंतर सक्रिय लाभार्थ्यांची संख्या सुमारे 2.47 ते 2.48 कोटींवरून घसरून सुमारे 1.65 कोटी इतकी झाली आहे. अपात्रतेची मुख्य कारण काय आहे तर eKYC पूर्ण न केलेले सुमारे 62 लाख लाडक्या बहिणी वार्षिक कौटुंबिक उत्पन्न असलेल्या 2.5 लाखांहून जास्त सुमारे त्यामध्ये 16 लाख एवढ्या आहेत. स्वयं घोषणेद्वारे शासकीय कर्मचारी कुटुंबांतून जे अपात्र झाले ते 4.42 लाख एवढे आहेत. संजय गांधी निराधार योजनेतील काही योजना त्यातील काही ज्या लाडक्या बहिणी आहेत त्या आहेत तर सुमारे 2.50 लाख एवढ्या काही वयोमर्यादेच्या बाहेरच्या आहेत तर काही इतर ज्या आहेत त्या महिला किंवा लाडक्या बहिणी या अपात्र ठरल्या आहेत. सुमारे 1 लाखाहून अधिक देखील शासकीय कर्मचारी यामध्ये देखील आहेत. तसंच पाहिलं तर विविध स्वरूपात लाडक्या बहिणींना अटी व शर्तींच्या माध्यमातून अपात्र ठरवण्यात आले. सरकारी कर्मचारी कुटुंबियांबाबत जर पाहिलं तर सुमारे 4.5 लाखांहून अधिक या बेकायदेशीर निधी लाटल्याचा अंदाज आहे. सुमारे त्यामध्ये 600 ते 800 कोटी रुपये एवढा निधी आहे. मात्र RTIच्या या उत्तरात जिल्हा स्तरावरील माहिती उघड झाली आणि असं समोर आलंय आणि त्यामध्ये जितेंद्र घाडगे यांनी सांगितले की यामध्ये वसुली यंत्रणा प्रभावीपणे काम करत आहे का हा प्रश्न उपस्थित झाला आहे. सरकारनं सांगितलंय की अपात्र शासकीय कर्मचारी आणि इतर स्पष्ट अपात्र ज्या काही आहेत त्या लाभार्थ्यांकडून वसुली प्रक्रिया सुरू आहे. जिल्हाधिकाऱ्यांना महसूल वसुली यंत्रणेद्वारे रक्कम वसूल करण्याचे निर्देश देखील देण्यात आलेले आहेत. महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी वसूल झालेली रक्कम राज्य तिजोरीत जमा होत असल्याचं देखील सांगितलेलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही अपात्र महिलांकडून विशेषतः eKYC न केलेल्या मोठ्या गटाकडून किंवा महिलांकडून एक रकमी माफी देण्याचं आश्वासन यापूर्वी दिलेलं होतं. पुरुष आणि शासकीय कर्मचाऱ्यांकडून मात्र वसुली सुरू राहणार आहे. सध्या सक्रिय अशा 1.65 कोटी लाभार्थ्यांसाठी दरमहा खर्चात सुमारे 2,475 ते 2,485 कोटी एवढा वार्षिक सुमारे 29,700 ते 29,819 कोटी एवढा हा भार असणार आहे. पडताळणीनंतर सरकारी खर्चात मोठी बचत झालेली आहे. त्या अहवालानं यापूर्वी अतिरिक्त खर्च आणि बजेट नियोजनातील त्रुटींबाबत प्रश्न देखील उपस्थित केलेले होते. eKYC पूर्ण न झाल्यानं दुर्गम भागातील काही गरीब महिला अजूनही या लाडक्या बहीण योजनेपासून किंवा या लाभापासून वंचित राहिल्याचा मुद्दा देखील घाडगे यांनी उपस्थित केलेला आहे. पडताळणी पूर्ण झाल्यानंतर ऑनलाईन दुरुस्ती सुविधा सध्या बंद आहे. ही योजना 2024च्या विधानसभा निवडणुकांपूर्वी सुरू झाली आणि महायुती सरकारसाठी ती महत्त्वाकांक्षी देखील ठरली, फायदेशीर ठरली. सुरुवातीला मोठ्या प्रमाणात नोंदणी देखील झाली पण पडताळणी मोठी गळती देखील आढळून आली. eKYC न करणं स्वयंचलित फसवणूक मानता येत नाही. तंत्रज्ञान जागरूकता अडचणी अशा काही मुद्दे असू शकतात पण उत्पन्न मर्यादा सरकारी नोकरी आणि दुहेरी लाभ हे स्पष्ट अपात्रतेचे निकष आहेत. वसुलीबाबत पारदर्शकता आणि जिल्हा स्तरावरील अंमलबजावणीची कमतरता या RTIच्या अर्जातून किंवा माहितीतून उघड झाल्यानं सरकारवरती दबाव वाढला आहे. योजना सुरूच राहील पण फायदा फक्त पात्र महिलांपर्यंत पोहोचवायचा हेच सरकारचं एक मुख्य
असं उद्दिष्ट आहे. मात्र यातून उपमुख्यमंत्री आणि त्यावेळेचे मुख्यमंत्री असलेले एकनाथ शिंदे यांनी ही योजना सुरू केली आणि त्याचा महायुतीला मोठ्या प्रमाणात फायदा झाला आणि भाजप आणि महायुतीचं सरकार स्थापन झालं. त्यानंतर मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाले आणि त्यानंतर ही योजना तशीच सुरू राहिली. परंतु वेळोवेळी या योजनेत काही महत्त्वाचे नियम व अटी शर्ती घालून काही बदल करण्यात आले. त्यामुळे मोठ्या प्रमाणात लाडक्या बहिणी या अपात्र ठरल्या आणि त्यानंतर आता त्यातील काहींकडून ही वसुली सुरू असल्याचं या माहितीतून उघड झालेलं आहे. एकूणच या सगळ्या घटनेबद्दल, या माहितीबद्दल आपल्याला काय वाटतं आणि या युती सरकारच्या या निर्णयाबद्दल काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये मागायला विसरू नका. आणि आपल्या सह्याद्री एक्सप्रेस या चॅनलवरती आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तुर्तास धन्यवाद. पुढील व्हिडिओ